नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो स्क्वेअर काढण्याची नवीन ट्रिक। आता स्क्वेअर म्हणजे छोटे मोठे स्क्वेअर नाही, मोठे स्क्वेअर काढायचे म्हणजे थोडा बडा सोचो। 100 ते 200च्या दरम्यानचे स्क्वेअर जर काढायचे असेल तर काय ट्रिक वापरायची, लक्ष द्या इकडे पहा। समजा तुम्हाला 112 स्क्वेअर काढायचा आहे, ओके, तर 12चा स्क्वेअर किती ते लक्षात ठेवायचं। आता तुम्हाला 1 ते 20 30 पर्यंत स्क्वेअर माहिती असते पाहिजे, त्याच्यात जर घरी असेल ना तर ही कामाचं नाही आहे, पहिले ते स्क्वेअर पाठ करून नये, ठीक आहे। 12 स्क्वेअर किती येते, 144। या 144 मधलं काय करायचं माहिती आहे का, हे शेवटचे दोन आकडे आहेत ना, हे डायरेक्ट आन्सर मध्ये घेऊन घ्यायचे आपली घेतले। आता हा एक जो आहे ना, हा एक असा रिमाइंडर ठेवून द्यायचा, म्हणजे बाकी ठेवून द्यायचा सत्य। आता हे 112 जे आहे, हे 112 100 पेक्षा किती ना मोठे, 12 ना मोठे आहेत की 100 पेक्षा। मग काय करतो मी, 12 ना मोठे आहे म्हणून 112 मध्ये ना 12 ऍड करतो, ठीक आहे। आणि हा एक रिमाइंडर लागला की तो पण ऍड करतो, ठीक आहे। आता टोटल बेरीज करा, 2 2 4 ने 5, 1 ने 2 आणि हा 1, म्हणजे 125 आले की 125 डायरेक्ट आन्सर मध्ये टिपून द्या, 125 समोर लिहून टाका। तुमचा आन्सर 125 सगळेच एका मिनिटात रेडी आहे, ओके। पुढचा करून बघू आता 14चा स्क्वेअर पहा, 114 काढायला गेली, 14चा स्क्वेअर काढा सगळ्यात पहिले। 196 आला का, यातले फक्त 96 घ्या, घेतले। हा एक रिमाइंडर ठेवला। 114 100 पेक्षा किती मोठे आहेत, 14 ना मोठे आहेत, 114 मध्ये 14 ऍड करा, किती झाले 8 2 1। हा रिमाइंडर राहिला होता, तो एक ऍड करा 129। हा आकडा उचला, सर इथे कॉपी पेस्ट, तुमचं आन्सर 30 सेकंदाच्या आत रेडी व्हायला पाहिजे या ट्रिकनं, ओके। पुढचं आता 102 मध्ये थोडीशी महत्वाची गोष्ट आहे अशी की 2चा स्क्वेअर किती येते। आता 02चा स्क्वेअर लिहायला पाहिजे, 2चा स्क्वेअर तुम्ही 4 लिहिता ना, तर 4 न लिहिता 0.4 लिहा, बाकी काहीच नाही। 0.4 लिहिला इथं आपल्या आन्सर मध्ये, ओके। आता 102 100 पेक्षा किती मोठे आहेत, फक्त 2 न मोठे आहेत, म्हणून मी काय करतो 102 मध्ये 2 ऍड करतो, 104 झाले। इथं रिमाइंडर होता काहीच नव्हतं, मग रिमाइंडर ऍड करायची गरज नाहीये। मग इथं 104 असे लिहून टाका, तुमचा 102चा वर्ग रेडी आहे। 102 गुणिले 102 मध्ये आकडे करत असली इथं गरज नाहीये, ओके। तुम्हाला जर हे ट्रिक समजली असेल तर 116चा आन्सर तुम्ही कमेंट मध्ये मला टाका, ठीक आहे। आणि जर इथून तुम्हाला 200 ते 300 दरम्यानचे स्क्वेअर इझी ट्रिक मध्ये कसे काढायचे असेल माहिती करून घ्यायचं असेल तर मला डीएम मध्ये कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येईल। आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि मॅथमॅटिक्सच्या ट्रिक्ससाठी मला फॉलो करायला विसरू नका। टेक केअर मित्रांनो।